काही लोक मूर्तीपूजेला विरोध करतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की त्या मूर्तीमध्ये थोडंच देव आहे. हो, हे बरोबर आहे. मूर्तीमध्ये देव नाही हे योग्य आहे. परंतु त्या मूर्तीला जो आकार दिलेला असतो, तो आकार पाहून आपल्याला देव असल्याचा विचार आपल्या मनामध्ये येतो की बाबा ही देवाची मूर्ती आहे. मग आपण आपल्या श्रद्धेने, भक्तीने त्या मूर्तीची पूजा करतो आणि त्यामुळे त्या मूर्तीला देवत्व प्राप्त होतं. त्या मूर्तीला जिवंतपणा येतो. का बरं? तर आपण जी पूजा श्रद्धेने करतो, भक्तीने करतो, यामुळेच त्या मूर्तीमध्ये एक जिवंतपणा येत असतो आणि म्हणूनच त्यामध्ये देव असल्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. मग आपल्यासारख्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी देव साकार रूप धारण करत असतो आणि म्हणूनच मूर्तीची पूजा ही याचसाठी करायची असते की लोकांना त्या मूर्तीमध्ये देव दिसण्यासाठी प्रथम आपल्या मनामध्ये सात्विक भाव हा निर्माण व्हायला लागतो. जर तुम्ही मनामध्ये काहीही श्रद्धा नसेल किंवा भक्ती नसेल आणि जर तुम्ही पूजा करत असाल तर तुम्हाला त्या पूजेचं काहीही महत्त्व वाटणार नाही. आणि म्हणूनच श्रद्धेने आणि भक्तीने जेव्हा देवाची पूजा केली जाते ना, तेव्हाच आपल्या मनातला देवाबद्दलची जी श्रद्धा असते ती वाढते आणि त्या श्रद्धेने आपण त्या देवाची जेव्हा पूजा करतो ना, तेव्हा नक्कीच आपल्याला त्या मूर्तीमध्ये देव दिसू लागतो. आणि म्हणूनच मूर्तीची पूजा करताना पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने ही केली गेली पाहिजे.